भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या किसान या कृषी प्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी येथे प्रदर्शन स्थळी राज्यभरातून शेतकरी नागरिक भेट देत आहेत। हे प्रदर्शन दिनांक 10 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू आहे। हे किसान मालिकेतील 33वे कृषी प्रदर्शन असून यावर्षी प्रदर्शन 30 एकरावर विस्तारित आहे। किसान प्रदर्शनात 600हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली आहेत। प्रदर्शनाच्या कालावधीत रविवारी अखेरच्या दिवसापर्यंत देशभरातून 2 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे। आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत। प्रत्येक दालनात त्या विशिष्ट उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत। शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले, याच ठिकाणी विक्री देखील करण्यात येत आहे। किसान प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा सहभाग लाभलाय, तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचाही सहभाग आहे। पूर्व नोंदणी प्रदर्शनाची पूर्व नोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे। 30,000हून अधिक शेतकऱ्यांनी पूर्व नोंदणी केली असून ही संख्या अखेरच्या दिवसापर्यंत 1 लाख ओलांडण्याची अपेक्षा आहे। प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात। या माध्यमातून प्रदर्शकांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातील 10 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे योजले आहे। किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला एक विशेष उपक्रम आहे। मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजना आहे। आपली माती जिवंत आहे का याविषयी विचार करायला उद्युक्त करणे व मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबवण्यात येत आहे। मधमाशा शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात। प्रभावी परागीकरणासाठी मधमाशांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे। बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्त्व आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते। प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाऊंजची व्यवस्था करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय उत्पादने आणि व्यवसायाविषयी जाणून घेण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती kisan.in या संकेतस्थळावर देखील देण्यात आली असून रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी अखेरच्या दिवशी खूप मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे।